उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, महिन्याचा चौथा शनिवार आणि मासिक सत्संग आणि सकाळचं जलयात्रेचं प्रयोजन, या दोन्ही गोष्टी एका दिवसात आपणाला पार पाडाव्या लागल्या. सकाळच्या सत्रासंदर्भात आत्ताच मुकुंदरावांनी आपणाला सर्व कल्पना दिलेली आहे. तथापि आगामी काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्या संदर्भात आपण गंगा अभियान सुरू करत आहोत. आगामी पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जेवढ्या छोट्या मोठ्या नद्या आहेत, ज्या ज्या गावी सेवा केंद्र आहेत, त्या त्या ठिकाणी 10 सेवेकऱ्यांनी जमून नद्यांचं अभियान आपण राबवायचं आहे. सर्व नद्या उत्तर भारतासह दक्षिण भारतापर्यंत त्या कशा झाल्यात ते आपणाला माहित आहे. प्रचंड घाणीच्या साम्राज्यानं त्या जलदेवता मानव जातीवर कोपलेल्या आहे. म्हणून आपण बघा, तापमानात सुद्धा केवढा फरक पडलेला आहे की प्रचंड तापमान, अजूनही काही दिवस तापमान वाढत राहील असं शास्त्रज्ञ आपणाला सांगतायत. आगामी येणारी पर्जन्यवृष्टी सुद्धा कमी आहे असं त्यांनी भाकीत केलेलं आहे. या सर्व गोष्टी सर्वांच्या दृष्टीनं खूप आव्हानात्मक आहे. परंतु या जलदेवतेचा शाप निवारण्यासाठी या सर्व नद्या जर आपण स्वच्छ केल्या तर आपणाला निश्चितपणे त्याची चांगली फळं त्या त्या गावांना मिळतील, की सुवृष्टी होईल, अतिवृष्टी अनावृष्टी टळेल, शेतकरी बळीराजा सुकावेल आणि आपणाला वर्षभर पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी त्या जलदेवता आशीर्वाद देतील. म्हणून आपण हे जल अभियान आणि सकाळी जलमंत्र्यानं गोदामाईचा कलश यात्रा नर्मदा माईपर्यंत पोहोचवण्याचं हे प्रथमच ही पद्धत सुरू केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अत्यंत दूरदर्शी कल्पकता असणाऱ्या महाविभूतीपैकी एक. त्यांनी त्यांच्या कार्यकालात, अत्यंत कमी कार्यकालात, खरं तर 20च वर्ष त्यांना काम करता आलं. परंतु तेवढ्या 20 वर्षात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सारे रस्ते, झाडं लावणं, झाडं लावली ते अजून साक्षीदार आहेत. 300 वर्ष उलटली, अजून ती वडाची झाडं, पिंपळाची झाडं, चिंचेची झाडं, आंब्याची झाडं अजून साक्ष देण्यासाठी सक्षम आहेत. जिथे जिथे रस्ते रुंद झालेत, दुर्दैवानं ती झाडं तुटली गेली, तोडली गेली. परंतु सरकारनं त्या तोडीची झाडं लावू शकलं नाही, ही खंत आजही आहे. ही तुम्हा आम्हाला माहित आहे. त्यांची खंत एवढीच होती की माझा भारतीय बांधव देशाची यात्रा करताना त्याला ऊन लागायला नको, तहान लागली तर त्याला पाणी हवं, म्हणून या सर्व सुखसोयीयुक्त दूरदृष्टिकोन अहिल्यादेवी होळकरांचा होता. आणि एवढ्यावर थांबल्या नाही. भारतात असणारी 12 ज्योतिर्लिंग याचं पुनरुज्जीवन त्यांच्याशिवाय कोणी केलं नाही. म्हणून गेल्या 300 वर्षात त्यांनी या सर्व तीर्थांचं पुनरुज्जीवन, त्यामुळं भगवान शिवांचा आशीर्वाद या देशावर, या राज्यावर, राज्यातील सर्व घटकांवर त्या निमित्तानं मिळण्याला संधी मिळाली. विषय खूप लांब पल्ल्याचे होते, परंतु सकाळी वेळ कमी असल्यामुळं
आपणाला पूजनीय अहिल्यादेवींचा जीवनादर्श कमी भाषेत सांगता आला. असोत, आपण भविष्य काळात आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात जेवढी तीर्थ आहेत, जेवढ्या नद्या आहेत, त्या आपण श्रमदानातून नगरपालिका करतील न करतील, परंतु आपण त्या ग्रामपंचायत असतील, नगरपालिका असतील, आपण त्यांना सहभागी करावं, सहकार्य करावं, तरच ते शक्य आहे. त्यानंतर 1 मेला महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राचं विलिनीकरण ज्यावेळी झालं 1950 साली, 60 साली, त्यावेळी पूर्वी मुंबई इलाखा होता. त्यामध्ये 3 राज्य होती, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक. त्यांचं विलिनीकरण तथा विभक्तीकरण झालं तो दिवस म्हणजे 1 मे 1960, त्याला महाराष्ट्र दिन म्हटलेला आहे. त्यानंतर त्याच दिवशी आपण एकदिवसीय पारायण श्री गुरुचरित्र गाणगापुरात करणार आहोत. त्या निमित्तानं भगवान दत्तात्रयांची सेवा आपणाला या तीर्थात करण्याला एक नामी संधी. वर्षातून आपण बोललेलो आहोत की वर्षातून एकदा तरी आपण गुरुचरित्र वाचण्यासाठी गाणगापूरला तरी जावं, पिठापूरला तरी जावं, वाडीला तरी जावं. वाडी ही दत्त महाराजांची राजधानी आहे आणि त्या राजधानीमध्ये स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांचा दीक्षा सोहळा वाडी येथे झालेला होता. ते आपल्या स्मरणात राहावं म्हणून आपण वर्षातून एकदा तरी या पीठांना भेटी द्याव्यात. 3 मेला नवनाथ पारायण गुरुपीठावर आहे आणि 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. तो जून 19 पर्यंत. आणि या काळामध्ये भागवत नाम सप्ताह घ्यायची देशातल्या, राज्यातल्या सर्व सेवेकऱ्यांची इच्छा आहे. ज्यांना ज्यांना गुरुपीठामध्ये भागवत नाम सप्ताह करण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत. तथापि त्यांच्यासाठी 5 जून ते 12 जून ही तारीख जवळजवळ निश्चित झालेली आहे. म्हणून आपण नाशिक परिसरात आणि पंचक्रोशीत असणाऱ्या सेवेकऱ्यांना रोज येऊन जाऊन सुद्धा या नामसप्ताहामध्ये सहभाग घेता येईल. म्हणजे भगिनींना जे काही कामं असतात ती सांभाळून तुम्हाला नामसप्ताहामध्ये आपण जिथे बसलात तिथे किंवा दरबारात आपणाला नामसप्ताह करण्याला अगदी हरकत नाही. आणि भविष्य काळात जे कुठे नामसप्ताह उत्तर भारतात होतील तो हिंदी भाषिकांसाठी होईल, मराठी भाषिकांसाठी नाही. म्हणून आपण उत्तर भारतात ज्यावेळी करू त्यावेळी हिंदी भागवत करू, म्हणजे मग याचा समतोल राहील. आणि त्याप्रमाणे आपणाला निश्चितपणे गुरुपीठामध्ये जर अधिक महिन्यात भागवत केलं त्याचं पुण्य 10 पटीनं आपणाला मिळणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं आवाहन आहे. 23 मेला महासत्संग आहे आणि याच काळात गंगा गोदावरी दशहरा आहे. गंगामाईचा वाढदिवस आहे थोडक्यात मराठी भाषेत. नाशिक येथे रामकुंडावर पोझिशन अशी आहे की ते सारं खोदून ठेवलंय, तिथे बसायला जागा नाही. म्हणून आपण आज जसा कलश यात्रा तुमच्या उपस्थितीमध्ये सरकारनं तिथे आणला कलश, तसा जर कलश कुशावर्तावरून इथे आणला तर तुम्हाला बसल्या जागेवर गंगा पूजन करण्याला संधी मिळेल. म्हणून आपण 23 मेला गंगेची जल करण्याला
एक सात्विक आवाहन भगिनी वर्गांचं सर्वांना आहे. म्हणून आपण तोही उपक्रम आत्तापासून निश्चित करावा आणि एका पालखीमध्ये वाजत गाजत कुशावर्तापासून तर इथपर्यंत गुरुपीठापर्यंत भगिनींनी कलश डोक्यावर घेऊन ती कलश यात्रा सरकारपेक्षा चांगलं तुम्हाला करता येईल. म्हणून आपण या 23 मेच्या संदर्भात आपण ही माहिती सर्वांपर्यंत पोचवावी, म्हणजे आपणाला अधिक त्या सेवेचं पुण्य तथा महत्व सर्वसामान्य सेवेकऱ्यांपर्यंत पोचवता येईल यात दुमत नाही. असं तर अशा पद्धतीनं आपण या अधिक महिन्याबद्दल झालं आणि गंगा दशहऱ्याबद्दल झालं. मे महिना होत नाही तर मे महिन्यात 2 उपक्रम सेवा केंद्रांचे आहेत. आत्ताच आपणाला आदरणीय व्यवहारे सरांनी नाथ संमेलन या संदर्भात संक्षिप्त माहिती दिली की या निमित्तानं महाराष्ट्रात प्रचलित असणारे अनेक पंथ जे आहेत त्या निमित्तानं ते एका वाटचालीवर येतील. मनात असणारं द्वैत जे आहे ते दूर होईल आणि आपण सर्वजण एका परिवारातले आहोत, एका कुटुंबातले आहोत, एका धर्मातले आहोत, एका देशातले आहोत ही संकल्पना दृढ होईल. म्हणून अनेक लोक वेगवेगळे संप्रदायाच्या विचाराच्या वेगवेगळ्या चुली मांडतात. खरं तर वारकरी हे जे लोक आहेत ते नाथ सांप्रदायिक आहेत, पण ते का म्हणत नाही स्वतःला मला काही कळत नाही. आणि याचं साक्ष देताना ज्ञानेश्वर भावंडांच्या 12व्या शतकात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड यांचं गुरुपद तथा निवृत्तीनाथांचं गुरुपद गैनीनाथांनी त्र्यंबकेश्वरला घेतलं. मग गैनीनाथ कोण होते? गैनीनाथांचं गुरुपद गोरक्षनाथांनी घेतलं. गोरक्षनाथांचं गुरुपद मच्छिंद्रनाथांनी घेतलं. मच्छिंद्रनाथांचं गुरुपद दत्त महाराजांनी घेतलं. मग हे कोण आहेत? ह्या विचाराच्या वेगवेगळ्या चोली मांडल्यामुळं जो तो आपापल्या विचाराला पुढे घेऊन चालला आणि मूलभूत मूळ वडाचं झाड आखलेचं कोट मागेच राहील. म्हणून आपणाला या सर्व बाबी एकाच चुलीवर आणून एकाच चुलीवर स्वयंपाक करणं, एकाच कुटुंबात राहणं, याचं विभक्तीकरण न करणं यासाठी नाथसंमेलन आपण 10-11 मे रोजी निफाड येथे प्रतिमडी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गेल्या अनेक दशकांची ती परिपूर्तता करायची होती आणि तिथे त्या दिवसापासून सातत्यानं साखळी पद्धतीनं श्री नवनाथ पारायण सुरू केली आणि त्याची प्रचिती आणि अनुभूती आता कुठेतरी मिळायला लागलेली आहे. अध्यात्म हे एका बियाण्याप्रमाणे असतं. बियाणं ज्यावेळी स्वतःला जमिनीत गाडून घेतं त्याला त्वरित कंस येत नाहीत. त्याला खूप कालावधी लागतो, उचित कालावधी लागतो, नंतर त्याला कंस येतात. म्हणून तशीच ही अध्यात्माची परिस्थिती आहे आणि त्याप्रमाणे आता आपणाला त्याच्या अनुभूती आपणाला मिळणार आहेत. त्यानंतर सिन्नर तालुक्यात वास्तुशांती व लोकार्पण सोहळा श्री स्वामी समर्थ केंद्राचा करायचा आहे. म्हणून कारवाडी या ठिकाणाहून सेवेकरी आलेले आहेत आणि त्यांनी गावा मिळून एक सेवा केंद्राला उत्साह निर्मिती होईल असं गेल्या काही दशकांपासून त्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या मुखामुखात स्वामीनाम पोचवण्याचं काम, स्वामींची सेवा पोचवण्याचं काम हे प्रतिनिधी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी उभे आहेत. इकडे डाव्या बाजूला खरं तर सेवेकऱ्यांना निमंत्रण द्यायची गरज नाही, कारण आपण एका परिवारातले आहोत.
त्यामुळं निमंत्रण आधीच स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आपणा सर्वांना त्या तारखेला तिथे यावं लागेल आणि त्या उपक्रमाची आपणाला शोभा वाढवावी लागेल आणि दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावून हा यजमान जिल्ह्यातल्या केंद्राचा कार्यक्रम आहे. त्यामुळं नाशिक जिल्ह्यात गैरहजर राहणारी जी केंद्र आहेत ते आम्हाला माहित आहे, पण ते आत्ता सांगणं बरं नाही. म्हणून त्या सर्वांना यावं लागेल. म्हणून नाशिक जिल्ह्यासह सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधींनी अवश्य हजेरी लावावी हे कळकळीचं आवाहन. म्हणून या आगामी मे महिन्यात हे 2-3 उपक्रम आहेत, अजून काही उपक्रम आहेत. हे सर्व उपक्रम आपणाला सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत पोचले जावेत. त्यात कुठलाही किंतु परंतु हा भाव असण्याचं प्रयोजन नाही आणि कोणाला काही शंका असतील तर त्यांनी अवश्य त्या सोडवाव्यात हे कळकळीचं आवाहन आहे. असो तर आपण बराच वेळ सकाळी 8 वाजेशी इथे आलात. आज सर्वांचीच थोडी धावपळ उडालेली आहे. सकाळच्या सरकारी सत्रामध्ये आपल्याला खूप वेळ व्यस्त झाला. आपल्याला त्या पण सवयी सरकारच्या कामकाजाच्या समजल्या पाहिजे आणि तुम्ही जे काम करता त्यातला हा फरक तुम्हाला कळलेला आहे. तपशिलात न बोलता तुम्ही जे काम करता ते वेगळं आहे, सरकारी कामकाज करतात ते तुम्हाला माहिती आहे. इथे तसं नाही. इथे लगेच अर्ज लगेच निकाल स्वामी कार्यात दिला जातो, हा त्यातला फरक आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला स्वामी कार्यातून जी अनुभूती येत आहे ती या सेवेमुळे येत आहेत. म्हणून आपण नव्या लोकांना सेवेकरी करण्याचा प्रयत्न करावा. त्यांना रोज 3 अध्याय स्वामी चरित्र 11 माळा जप ही प्राथमिक सेवा अत्यंत नम्रपणे त्यांच्याकडून वधून घ्यावी, करून घ्यावी आणि शक्य झाल्यास रोज 11 माळा जप वहीवर लिहावा. जास्त लिहिला तरी चालेल, पण कमीत कमी 11 माळा. असा 12 लक्ष जर जप आपल्या कुटुंबियांनी केला, आम्ही खात्रीनं सांगतो आयुष्यात तुम्हाला पेपरवर कुठलीही समस्या स्वामींकड मांडण्याची वेळ येणार नाही, मागे बघायची वेळ येणार नाही. तुमचा मार्ग पुढेच वाटचाल करत राहील आणि याला वेळेचं बंधन नाही. मग तुम्ही विचाराल हा जप लिहिल्यानंतर त्याचं काय करायचं? प्रश्न आहे, उत्तर आहे. दक्षिण प्रदेशामध्ये मग त्यात गाणगापूर, वाडी, पिठापूर, कुरवपूर हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये यापूर्वी अनेक लोक जप लिहित होते. आपणच लिहितो असं नाही. यापूर्वी असंख्य ऋषीमुनींनी सुद्धा अनेक जप लिहिलेले होते आणि आहे. ते जप सुरक्षित राहावेत म्हणून दक्षिणेत ती पद्धत आहे की स्वामींच्या किंवा त्या देवतेच्या मूर्तीखाली एक हौद बांधून त्यात त्या साऱ्या जपाच्या वह्या ठेवून त्यावरती मूर्ती स्थापन करण्याची अनादिकालची पद्धत आहे. म्हणून आपणाला सुद्धा सर्व सेवेकऱ्यांचा जप गाणगापूर, वाडी, पिठापूर या ठिकाणी तशा पद्धतीनं आपणाला त्याचं नियोजन करता येईल आणि आयुष्यभर नव्हे अनेक पिढ्या त्या जपाची ऊर्जा तुमच्या पुढील पिढ्यांना सतत मिळत राहील. म्हणून आपण म्हणून एक पारमार्थिक काम आपणावर सोपवलेलं आहे. आपण उभं कंटाळा न करता आपण यथाशक्ती, सक्ती नाही परंतु यथाशक्ती जसा वेळ मिळेल तसं आपण या जपाच्या मागे लागावं. आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी केलेला जप त्या वया दाखवत आहेत. कारण संभाजीनगरला कालपासून मोठा अद्भुत असा उपक्रम संस्कार सोहळा सुरू झालेला आहे. तुम्ही कदाचित बघत असाल की फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत आहे. उदाहरणार्थ त्यात 12वी 10वीची जी मुलं आता पास झालेली आहेत त्यांच्या समोर
करिअरचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी तर ही पर्वणी आहे. त्यांनी त्या सोहळ्यात जर भाग घेतला, एकदा प्रवेशद्वारातून तो बाहेर येईपर्यंत त्याला हे अफाट ज्ञान प्राप्त होण्याची पर्वणी मिळालेली आहे. त्यात 5-6 घंटे लागतात ते सगळं आकलन करता करता करता. पण तो बाहेर आल्यावर त्याला मागे फिरून बघायची गरज नाही. त्याची मनोदेवता त्याला सांगते की आपण हो नाही हो हाच विभाग घ्यावा, यातच करिअर करावं, MPSCच करावी, UPSCच करावी, IAS व्हावं किंवा संबंधित स्पर्धा परीक्षा द्याव्यात, असं अत्यंत प्रभावी मार्गदर्शन तिथे तशी योजना केलेली आहे. त्यामध्ये 100 IAS अधिकारी अडकलेले आहेत. त्या सर्वांनी गेल्या 6 महिन्यापासून ते तक्ते तयार करणं, ते मार्गदर्शन करणं, सारं शिक्षण खातं आम्ही तिथे अडकवलेलं आहे. महाराष्ट्रातलं सारं शिक्षण खातं तिथे 6 महिन्यापासून काम करतंय. आणि पालकांसाठी ही फार मोठी चांगली योजना आहे. कोणाकडे ज्योतिषांकडे विचारायचं काम नाही. तिथे जर तुम्ही एक दिवस भाग घेतला गेलात, विद्यार्थ्यांना परत सांगण्याची गरज नाही. त्याला आवडेल, त्याला पचेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचे व्यवहारी सर असतील, आमचे गुरुजन प्रतिनिधी असतील, यांच्यासह सर्व गुरुजनांवर खूप मोठी जिम्मेदारी आहे की तुम्ही 27 तारखेपर्यंत तुम्ही गुरुजनांसह, विद्यार्थ्यांसह, पालकांनी त्या ठिकाणी जाऊन त्यात सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आव्हान आहे. आपण 27 तारखेला त्याची सांगता समारोह करणार आहोत. आणि हा उपक्रम मला वाटतं जगामध्ये प्रथमच होऊ घातलेला असं शिक्षण खात्याचं म्हणणं. जगात असं यामागे कुठल्याही अमेरिका किंवा कुठल्याही जपान, रशियात झालेलं नाही. भारताच्या मराठवाड्याच्या छत्रपती नगरात हा उपक्रम घडून आणलेला आहे. ही फार मोठी अभूतपूर्व बाब आहे. म्हणून आपण कृपया, अजून आपल्याजवळ 3-4 दिवस आहेत, आपण त्वरा करावं. आपले कोणी नातलग असतील, जरूर त्यांनी जावं, विद्यार्थ्यांना न्यावं आणि विद्यार्थ्यांना समाधान होईल अशी स्थिती त्या ठिकाणी घडून आलेली आहे. त्या दृष्टीनं आपण त्यात अवश्य भाग घ्यावा. म्हणून असे बरेच उपक्रम आपणाला भविष्य काळात या 18 विभागाचं रूपांतर सुद्धा आपणाला गाव पातळी ते जग पातळीपर्यंत असे जर प्रदर्शनं भरवले, मला वाटतं फार मग काही सांगायची वेळ येईल असं वाटत नाही. आपणाला निश्चितपणे तेवढं माहीत आहे की काय करावं, काय करू नये, हे निश्चितपणे त्या प्रदर्शनातून आपणाला कळू शकेल. म्हणून अशी प्रदर्शनं भविष्य काळाच्या दृष्टीनं, नव्या पिढ्यांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहेत, त्याबद्दल दुमत नाही. असोच, मी अधिक वेळ आपला घेणार नाही, परंतु होऊ घातलेला हा नामसप्ताह जो आहे, राज्यातल्या सगळ्या जिल्हा प्रतिनिधींनी कोण कोण या कार्यक्रमाला येणार त्याची नाव नोंदणी उद्यापासून सुरू करावी. म्हणजे नियोजन करणाऱ्यांना इथे किती व्यक्ती येतील. म्हणून आज कोण कोण जिल्ह्यातले प्रतिनिधी आलेत, त्यांनी उभं राहून आपला परिचय देताना विदर्भातून आलेल्या प्रतिनिधींनी आपला परिचय द्यावा. त्यात नागपूर, भंडारा, चंद्रपूर इथे सकाळच्या सत्रात होते, आता आहेत की नाही माहीत नाही, परंतु असतील त्यांनी उभं राहून विदर्भाच्या वतीनं आपला परिचय द्यावा. मराठवाड्यातून आलेल्या प्रतिनिधींनी आपला परिचय द्यावा. मराठवाड्यातले आज कमी लोक येण्याचं कारण माहिती आहे, कारण तिथे ते अडकलेले आहेत. तरी सुद्धा त्या मानानं आपण मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं आलात. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. पाठोपाठ मुंबई आणि कोकणातून जे सेवेकरी आलेत त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. मुंबई आणि कोकण, आपल्याला मुंबईत सुद्धा असे कार्यक्रम मराठवाड्यासारखे जर राबवले तर मुंबईतले अनेक प्रश्न त्वरित मार्गी लागतील आणि विद्यार्थ्यांचं भलं होईल. म्हणून मुंबईकरांनी उद्या मराठवाड्यात जाऊन
त्याचं आचरण अनुकरण आपल्या विभागासाठी आवश्यक करावं हे कळकळीचं आवाहन. पश्चिम महाराष्ट्रातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या सेवेकऱ्यांनी आपला परिचय द्यायचा आहे. असेच उपक्रम आपणाला पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर पर्यंत घ्यावे लागणार आहेत. म्हणून आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. पाठोपाठ धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक, अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातून 5 जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा. म्हणून आपण या 5 जिल्ह्यांमध्ये हे सारे उपक्रम आपणाला राबवायचे आहेत. आपला हा नामसप्ताह असा जोरदार झाला पाहिजे की सबब सांगता कामा नये. कारण कालच्या नामसप्ताहामध्ये आम्हाला फार ऊन होतं, आम्हाला वेळा बदलून पाहिजे, काही ठिकाणी प्रहऱ्याचा अभाव होता, काहींना गुरुचरित्र वाचण्याचा अभाव होता, म्हणून सकाळी 6 ते 8 वेळ चालेल का, अशा बऱ्याच सबबी ऐकाव्या लागले. परंतु इथे आता तशी परिस्थिती नाही. आपणाला साऱ्या विभागात मोठ्या संख्येनं सेवा करण्याला, सेवा देण्याला आपणाला एक नामी संधी मिळालेली आहे. म्हणून आपण या संधीचं सोनं करावं. आणि जो कोणी या पुण्यभूमीत भागवत पारायण करेल त्या भागवताचं अनन्यसाधारण जे पुण्य आहे, तुम्ही किती गुरुचरित्र वाचले त्यापेक्षा एक भागवत जर मनापासून तुम्ही केला तर 7 गुरुचरित्राचं पुण्य एका भागवतात आहे. म्हणून आपण या सर्व बाबी कराव्यात. आज प्रसंग अवधानानं स्वामी सेवा मेचा अंक प्रकाशन राहून गेला, तो आता प्रकाशन होत आहे. हा मे महिन्याचा अंक आहे आणि याचं आता प्रकाशन झालेलं आहे. जाता जाता आपण या प्रकाशनाकडे लक्ष द्यावं आणि याचे जास्तीत जास्त सभासद कसे होतील, या मार्गात सेवेकरी सभासद कसे होतील, ते पुण्य आयोजकांच्या खात्यावरून मिळणार आहेत. म्हणून आपणाला या सर्व बाबी वेळेअभावी या सगळ्या गोष्टी जमून आणणं करणं तसं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा व्यवहारे सर या कार्यक्रमाची सांगता करताना या कार्यक्रमाचं प्रकाशन आपण सकाळच्या सत्रात केलेलंच आहे, परंतु सर्वांना बघायला मिळालं नाही. म्हणून परत एकदा नाथ संमेलनाचं प्रकाशन तारीख आपणाला माहित आहे 10 मे, 11 मे आपणाला या कार्यक्रमाची माहिती मिळालेली आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं, तिथे जागा पुरली नाही पाहिजे, एवढ्या मोठ्या संख्येनं आपण यावं हे कळकळीचं आवाहन आहे. यामध्ये सेवेकऱ्यांव्यतिरिक्त अन्य भाविक, अन्य पंथाचे लोक, अन्य धर्माचे लोक आर्जवून येणार आहेत. ते तुम्हाला जागा बसायला ठेवणार नाही. आपण आधी आलात तर जागा मिळेल. म्हणून आपण आधीच आपली जागा आरक्षित करावी हे कळकळीचं आवाहन. पुनश्च एकदा आपण सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. आपण दर शनिवारी सत्संग घेतच असतो, पारायण घेत असतो, शक्तिपीठांसमोर आपली सेवा रुजू करत असतो आणि असंख्य भाविकांना आणि सेवेकऱ्यांना कुठल्याही पीठात जायची जरूर नाही. इथे सप्तशृंग आहे, तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, माहूर आहे, पंचमुखी हनुमानजी आहे, काशीचे कालभैरव आहे, पुट्टीपूर्तीच्या अन्नपूर्णा माता आहे आणि विश्वाचे मालक स्वामी महाराज आहे. हे 8ही पीठ इथं बसलेले आहे. सर्व देवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. पुन्हा एक आठवलं, आमच्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वामी चरित्रावर एक प्रश्न पत्रिका तयार केलेली आहे. ते आज आणायचं राहून गेलं. ती जर तुम्ही प्रश्नपत्रिका वाचली, तुम्ही कट्टरपंथी सेवेकरी झालात असा आमचा दावा आहे. म्हणून ती प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आली की तुम्ही पक्के सेवेकरी व्हाल असा आमचा विश्वास आहे. त्यात प्रत्येक ओळीवर
प्रत्येक ओवीवर त्यांनी त्यांची सखोल माहिती ओतलेली आहे. म्हणून आपण ती प्रश्नपत्रिका अवश्य अर्जावून वाचावी. पुन्हा एकदा हे कळकळीचं आवाहन. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु आधी आपण सेवेकरी झाल्याशिवाय पुढचा अध्याय वाचणं उचित नाही. म्हणून आपण आधी सेवेकरी व्हा. सेवेकरी होणं हे तसं सोपं नाही. मार्गात येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे, टिकून राहणं फार अवघड आहे. म्हणून इथे बसलेले दिखाऊ नसून टिकाऊ सेवेकरी आलेले आहे. म्हणून आपण टिकाऊ सेवेकरी आहात असा निश्चितपणे आम्हाला याचं सार्थक आहे. आणि आपल्या हातून अजून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लागावी महिन्याकाठी. आपल्या हातून 10 कुटुंब सेवेकरी घडावीत एवढंच कळकळीचं सांगून आपण सर्वांना बरोबर घेऊन कृपया आपण काम करावं. स्वामी चरित्रात जी पात्र आहेत त्यांचं अनुकरण करू नका. एका शब्दात सांगायचं ते कुणासाठी आहेत, तसं वागू नये त्यासाठी आहे. पण काही वेळा तसंच घडत, तसं घडू देऊ नका. बऱ्याच वेळा दरबारात ओट्यावर काम करणारी माणसं टिंब पात्रासारखे वागतात, तसं वागू नका. म्हणून सर्वांना संधी मिळावी, सर्वांना नैवेद्य आरती करण्याची मुभा मिळावी. सर्वजण आपण एका परिवारातले कुटुंबातले आहोत. त्यात यत किंचितही दुरावा भेद नसावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.